काही व्यत्ययामुळं आधीचा व्हिडिओ जरा डिस्टर्ब झाला आहे. आपण परत एकदा सुरुवात करूया. जेंडर एम्पॉवरमेंट मेजर इज अगेन ॲज वी वर डिस्कसिंग दॅट इट वॉज डेव्हलप्ड बाय UNDP अलॉंग विथ जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे दोन्ही जे निर्देशांक होते तर ते 1995मध्ये सुरू करण्यात आले. मात्र GDI HDI प्रमाणेच निर्देशांक वापरले जातात. मात्र जेंडर एम्पॉवरमेंट मेजरमध्ये मात्र अतिशय वेगळ्या प्रकारचे निर्देशांक किंवा निदर्शके वापरली जातात. ती निदर्शके कोणती आहेत, इंडिकेटर्स कोणते आहेत? सो दे आर रिलेटेड विथ राईट्स अँड ॲक्सेस टू पॉवर. म्हणजे लोकांचे, स्त्रियांचे आणि पुरुषांचे अधिकार आणि सत्तास्थानाशी असणारा त्यांचा संपर्क, म्हणजे ते किती मोठ्या प्रमाणात सत्तास्थानावर त्यांचा ताबा आहे ह्याच्यावरनं हा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर काढला जातो. द जेंडर एम्पॉवरमेंट मेजर वॉज डिझाईन टू मेजर वेदर वुमेन अँड मेन आर एबल टू ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लाईफ अँड टेक पार्ट इन डिसिजन मेकिंग. म्हणजे हा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आहे तो लिंग आधारित सशक्तीकरण निर्देशांक जो आहे तर हा स्त्रिया आणि पुरुष हे किती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि राजकीय आयुष्यामध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतात ह्याच्याविषयीचा हा निर्देशांक, हा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर होता. आता हा जो निर्देशांक आहे हा जास्त फोकस्ड अशा प्रकारे असणारा निर्देशांक आहे आणि ह्याच्यामध्ये जे 3 निदर्शके वापरली जातात त्यामध्ये राष्ट्रीय ज्या पार्लमेंट आहे किंवा जी संसद आहे तर त्याच्यामध्ये किती जागा या स्त्रियांकडे आहेत, किती टक्के जागा स्त्रियांकडे आहेत. त्यानंतर इकॉनॉमिक डिसिजन प्रक्रिया मेकिंग प्रोसेस जे असते, आर्थिक निर्णय क्षमता असणाऱ्या ज्या जागा आहेत तर त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असतील, मॅनेजरियल पोस्ट असतील, प्रोफेशनल आणि टेक्निकल पोस्ट असतील तर ह्यांच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे आणि स्त्री आणि पुरुषांचं एकूण जे राष्ट्रीय इन्कम आहे तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यामध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा वाटा किती, या तिन्हींचा आधार घेऊन हा निर्देशांक बनवला जातो. हा एक व्हॅल्युएबल पॉलिसी डॉक्युमेंट आहे किंवा पॉलिसी इन्स्ट्रुमेंट आहे. कारण की काय की ह्याच्यातनं जे इतर वेळा ज्या गोष्टींची चर्चा होत नाही अशा गोष्टींची चर्चा हा सशक्तीकरण निर्देशांक करतो. आणि हे जे दोन्ही मेजर्स आहेत तर JDI आणि GEM तर या दोघांवर चर्चा भरपूर सुरू आहे सध्या आणि हे यांचा खूप मोठा प्रभाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण स्त्री पुरुष समानतेवर दिसणार आहे. आता भारतामध्ये जे मोजलं जातं पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड डिसिजन मेकिंग, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड डिसिजन मेकिंग, पॉवर ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस, हे जे 3 निर्देशके वापरली जातात त्यामध्ये पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड डिसिजन मेकिंग पॉवर तर जो इंडिकेटर तिकडं दाखवला होता आधीच्या स्लाईडमध्ये तो काय होता की स्त्रियांचा एकूण संसदेमध्ये किती सहभाग आहे. मात्र भारतात मात्र असं न करता आपण काय करतो, पर्सेंटेज पार्लमेंटरी सीट किती आहेत, पर्सेंटेज लेजिस्लेचर किती आहे, म्हणजे राज्यांच्या विधानसभामध्ये त्यांचं सहभाग किती आहे, ZP ग्रामपंचायतमध्ये आणि एकूण मतदानामध्ये जे मतदान होतं त्या स्त्रियांचं प्रमाण किती आहे आणि किती टक्के स्त्रिया ज्या असतात तर त्या आपल्या मताधिकाराचा वापर करतात वेगवेगळ्या इलेक्शन्समध्ये. याच्या आधारे आपण काय करतो 1/3 वेट देऊन हा राजकीय सहभाग आणि निर्णय क्षमता तर याच्याविषयीचा निर्देशांक बनवतो. दुसरं म्हणजे आर्थिक सहभाग आणि त्यामध्ये असणारी निर्णय क्षमता याच्याविषयी मोजताना आपण काय करतो की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये किती टक्के स्त्रिया आहेत आणि किती टक्के पुरुष आहे याच्या आधारे हे फरक मोजतो. त्याचप्रमाणे आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जी एनरोलमेंट आहे त्यात स्त्रिया आणि पुरुष किती आहेत, कारण की इथं आपण पाहिलं आहे की टेक्निकल पोस्ट पाहिजेत आणि त्याचबरोबरीने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजरियल प्रोफेशनल्स हे पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण हे 2, कारण की या प्रकारचा डेटा मिळवणं अतिशय अवघड अशी गोष्ट आहे तर ह्याच्यामध्ये या दोघांना अर्ध वेट देऊन त्याचं 1/3 वेट कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर नंबर 3 पॉवर ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस, की ऑपरेशनल लँड होल्डिंगपैकी किती टक्के शेतजमीन स्त्रियांच्या नावावर आहे. फिमेल मेल्स विथ बँक अकाउंट्स इन शेड्युल्ड बँक्स आणि
ज्याची क्रेडिट लिमिट जी आहे ती 2 लाखाच्या वर असेल अशा याच्यामध्ये. कारण की नुसतं अकाउंट असून फायदा नाही आहे, तर त्यात पैसे आहेत का आणि त्याची क्रेडिट लिमिट किती आहे हेही बघणं गरजेचं आहे. फिमेल मेल इस्टिमेटेड अर्न इन्कम शेअर पर कॅपिटा पर इनम. तर दरवर्षी दरडोई स्त्रियांचं उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न वेगळं काढलं, स्त्रियांचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आणि पुरुषांचं दरडोई राष्ट्रीय उत्पन्न, याला परत 1/3 वेट देऊन याचं 1/3, या तिघांची जी संख्या येईल त्याला परत 3 डिवाइड करायचा, मग आपल्याला जेंडर एम्पॉवरमेंट मेजर मिळतं. आता एक थोडासा जुना डेटा माझ्याकडे इथं आहे, तर आपल्याला बघायचं आहे की हा इंडेक्स सुरू झाला 1995मध्ये. आपल्याकडे 96चं डेटा आहे. 96 आणि 2006चं कम्पॅरिझन आहे. याचा काही फरक पडला आहे का? अशा प्रकारच्या निर्देशकांचा वापर केल्यामुळं काही फरक पडला आहे का हे आपल्याला बघायचं आहे. तर इथं आपण बघतोय HI जो आहे तर तो पार्टिसिपेशन इन पार्लमेंटरी किंवा जी संसदीय राजकीय शक्ती आहे त्यामध्ये स्त्रियांचा वाटा. आता 1996ला जर बघितलं तर हा वाटा होता 0.52 आणि 2006ला पाहिलं तर 0.58, म्हणजे जवळपास 0.06ची वाढ याच्यात आपल्याला झाल्याची दिसून येते. सिमिलरली इकॉनॉमिक डिसिजन मेकिंग जे आहे, म्हणजे हा जो दुसरा क्रायटेरिया आहे की ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक डिसिजन मेकिंगवर भर दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय परिस्थिती हेही आपण बघू. तर ह्या आंध्र प्रदेशमध्ये 0.36वरनं कितीवर गेलेला आहे 0.43, आणि सिमिलरली दरडोई राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा बघितला तर 0.66वरनं 0.73, या तिन्हीमध्ये फरक दिसतोय. आता काही राज्य बघूयात की जिथं या गोष्टी मोठ्या वेगात होत्या आधीपासून. आता केरळमध्ये जर पाहिलं आपण तर 0.835 आहे आणि इथं 0.836 आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये केरळमधल्या राजकीय निर्णय क्षमता प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग फार लक्षणीयरित्या वाढला नाही. मात्र जो आहे तो ऑलरेडी खूप जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र या 10 वर्षाच्या काळात फार प्रगती झाली आहे का, तर ती झाल्याचं दिसत नाही. इथं 0.679 आणि 0.697 ह्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत यातही फारशी सिग्निफिकंट वाढ नाही. 0.69 आणि 0.75, म्हणजे त्यांनी जो तिसरा क्रायटेरिया आपला, तर त्याच्यामध्ये आर्थिक निर्णय शक्ती आहे किंवा दरडोई राष्ट्रीय उत्पन्नामध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची तफावत जर बघितली तर त्याच्यामध्ये मात्र त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे आणि त्यात फरक दिसतो. आता ह्याच गोष्टी जर महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघितल्या तर आपल्याला असं दिसून येईल की इथे आपण बघू शकतो राजकीय सहभाग 0.63वरनं 0.69 वाढलेला आहे. त्यानंतर आर्थिक निर्णय प्रक्रिया क्षमता जी आहे तर 0.34वरनं 0.47, यात खूप सिग्निफिकंट वाढ झालेली आहे 0.14ची. त्यानंतर आर्थिक निर्णय क्षमता परत एकदा त्याच्यामध्ये 0.58वरनं 0.65, म्हणजे बऱ्यापैकी वाढ झाल्याचं आपल्याला दिसतं. ऑल इंडियाचा ॲव्हरेजमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर 0.49वरून, म्हणजे ही जर लाईन पाहिली आपण, 1 2 3 4, तर 0.49वरून राजकीय याच्यामध्ये 0.57, ही भरपूर सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट आहे. 0.42वरनं 0.50, त्यानंतर 0.67वरनं 0.73, आणि स्त्रियांचा आणि पुरुषांच्या ह्याच्यातला जो फरक आहे तोही आपल्याला दिसतोय. म्हणजे याचाच अर्थ काय की दीर्घकाळामध्ये या निर्देशकांचा वापर केल्यामुळं आपल्याला फायदाच झाल्याचं दिसून येते. आता एक तिसरा निर्देशांक आपण पाहतोय तो म्हणजे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. आपण बघितलं की 1995ला GDI आणि GEM हे 2 निर्देशांक UNDPने काढले होते आणि ते ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये पब्लिश केले जातात. या उलट ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे तर जो जागतिक लिंग विषमता निर्देशांक आहे तर हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध केला जातो आणि तो 2006 पासून हा निर्देशांक सुरू करण्यात आलेला आहे. तर इंडेक्स इज बेस्ड ऑन द लेवल ऑफ फिमेल डिसएडव्हान्टेज, सो इट इज नॉट स्ट्रिक्टली अ मेजर ऑफ इक्वॅलिटी. ह्याच्यामध्ये स्त्रियांचा नुकसान किती होतं ह्याच्यावर भर दिलेला आहे. तर ह्याच्यामुळे ह्याच्यात समानतेच्या ऐवजी नुकसानीवर जास्त भर दिलेला आहे आणि इट इज इंटेंडेड टू अलाउ कंपॅरेटिव्ह कंपॅरिझन ऑफ जेंडर गॅप अक्रॉस डिफरंट कंट्रीज अँड इयर्स.
वेगवेगळ्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या वर्षी आपल्याला हा स्त्री पुरुषांच्या विकासातील जेंडर गॅप जो आहे, लिंग आधारित विषमता आहे, तर त्या मोजता येण्यासाठी हा निर्देशांक काढलेला आहे. तर जर याच्यामध्ये स्कोअर वाढला तर त्यामध्ये इनइक्वॅलिटी जी आहे तर ती कमी झाल्याचं आणि तो गॅप क्लोज झाल्याचं किंवा गॅप संपवल्याचं निर्देशांक असतं की इन्क्रीज स्कोअर्स ओव्हर टाईम आर इंटरप्रिटेड ॲज क्लोजिंग डाऊन द गॅप. की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये जर स्कोअर वाढला तुमचा तर याचा अर्थ तुमचा स्त्री पुरुषांमधला गॅप काय झालेला आहे, कमी झाल्याचं याच्यामध्ये दिसून येते. त्यामध्ये 4 क्रिटिकल एरियाजमध्ये इक्वॅलिटी आहे किंवा नाही हे बघितलं जातं आणि 130 देशांच्या बाबतीत सध्या निर्देशांक काढला जातो. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी, आर्थिक सहभाग आणि संधीमध्ये त्यांचा काय वाटा आहे, एज्युकेशनल अटेनमेंट म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये स्त्री पुरुषांचा किती फरक आहे, राजकीय सहभाग किंवा राजकीय सशक्तीकरणामध्ये काय भाग आहे, आणि हेल्थ आणि सर्व्हायवल स्टॅटिस्टिक्स म्हणजे आरोग्य आणि विषयक जे काही निर्देशांक आहेत त्यांचा वापर केला जातो. आता ते नक्की कसं केलं जातं ते आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये जागतिक जे 10 देश लीड करतात की ज्याच्यामध्ये जेंडर गॅप बिलकुल नाही आहे, तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदी आहे आईसलंड, त्यानंतर नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि निकराग्वा. तर हे देश जे आहेत तर ते अशा प्रकारे आपल्याला दिसत आहेत की यांच्यामध्ये जो जेंडर गॅप आहे तो अतिशय कमी आहे. न्यूझीलंड, आयर्लंड, स्पेन, रवांडा आणि जर्मनी, तर या देशामध्ये आपल्याला दिसते. आता इथं हे जे 2 देश आलेले आहेत रवांडा आणि निकराग्वा, तर यांच्याबद्दल आपल्याला सांगता येईल की ते हे सुद्धा त्या GDI प्रमाणे की जिथं ॲब्सोल्यूट HDI किती आहे ह्याच्यापेक्षा गॅप आहे किंवा नाही याच्यावर जास्त भर दिलेला आहे. आता जर आपण बघितलं यातला ट्रेंड काय तर बाय रिजन वेस्टर्न युरोप हॅज मेड द मोस्ट प्रोग्रेस ऑन जेंडर पॅरिटी. सर्वाधिक प्रगती जी आहे तर ती वेस्टर्न युरोपमधली आहे. त्यामुळे हे जे पहिले 4 देश आहेत किंवा हा 7वा, 8वा आणि 10वा देश आहे, तर पहिल्या 10 देशामध्ये 7 देश जे आहेत तर ते आपल्याला दिसतील की ते वेस्टर्न युरोपमधले आहे. तर तिथं लिंग विषमता ज्या आहे, स्त्री पुरुषांच्या विकासातील विषमता त्या अतिशय कमी आहेत. तर त्याच्यानंतर अमेरिका ज्याच्यामध्ये विषमता कमी आहे, त्यानंतर लॅटिन अमेरिका, त्यानंतर जिथं विषमता जास्त आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर सब सहारन आफ्रिका म्हणजे सहारा वाळवंटा जिथं आहे आफ्रिकेच्या पश्चिम भागामध्ये, तर तो भाग, त्यानंतर साऊथ एशिया, त्याच्यापेक्षा खाली साऊथ एशिया आणि त्यापेक्षा खाली खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मिडल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिका. आता मिडल ईस्टमधल्या अनेक कंट्री डेव्हलप्ड आहेत, तिथं खूप सुविधा आहेत, मात्र स्त्री पुरुषांच्या विकासामध्ये डिसिजन मेकिंग किंवा अनेक गोष्टींच्या सहभागामध्ये खूप विषमता असल्याचं आपल्याला दिसून येतं. नॉर्थ अमेरिका प्रोग्रेस स्टॉल्ड. आता इथं जर बघायला गेलं तर आपण नॉर्थ अमेरिकेमध्ये ही जी प्रगती होत होती ती आता कुठंतरी संथावली आहे. मात्र जर दक्षिणेकडे गेला, अमेरिकेच्या दक्षिणेकडे म्हणजे लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये जिथे वेस्ट इंडिज, सुरिनाम वगैरे देश आहे, तर त्यांच्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट झालेली आहे स्त्री पुरुष विषमता कमी करण्यामध्ये. आता भारताचा नंबर ह्याच्यात कुठं लागतो ते आपण बघूयात. तर भारताच्या बाबतीत जर बघितलं आपण तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स GGI इज पब्लिश्ड बाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इन 2018. 2006 पासून ते 2018 पर्यंत किंवा आता 2020 पर्यंत हे सातत्यानं पब्लिश होते. 2018 मध्ये 149 देशांविषयी हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये भारताचा वाटा होता 108वा किंवा आपली रँक होती 149 देशामध्ये 108, इतके खाली होतो आपण. 2020 मध्ये 4 देश ॲड करण्यात आले आणि आता एकूण 153 देशांचा निर्देशांक आहे. हे 4 वाढले आणि आपली रँक जी आहे तर ती 4नी घसरली म्हणजे 112वा. मात्र याच काळामध्ये आपला जो स्कोअर आहे तो 0.66 वरनं 0.68 म्हणजे इथं जर आपण घेतलं 66.50 वरनं 66.80, अगदी मार्जिनल 0.30% वाढ असल्याचं आपल्याला दिसते. या निर्देशांकात आपला स्कोअर वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं हे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचं जे पत्रक आहे जे PIBनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पब्लिश केलेलं आहे 2020 मध्ये, तर ते सांगतं. यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण प्रोव्हिजन केलेलं आर्टिकल 14 जे राईट टू इक्वॅलिटी देते
ते आर्थिक संधीमध्ये इक्वॅलिटी देते. तर या असे वेगवेगळे राईट टू इक्वॅलिटी आपण दिलेली आहे आणि त्यांना जेंडर इक्वॅलिटी मिळावी. लेजिस्लेटिव्ह प्रोव्हिजन्स केले आहेत आपण की स्त्रियांवर अन्याय होणे म्हणून डावरी प्रोहिबिशन ॲक्ट, हुंडाबंदी कायदा असेल, प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक्स, म्हणजे नवजात शिशू जे असतं किंवा जे गर्भमध्ये असणारं जे शिशू आहे तर त्याचं लिंग डिटेक्ट करता येऊ नये यासाठी. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट आहे आपल्याकडे. त्यानंतर इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट आहे ज्यामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान वेतन दिलं पाहिजे. मिनिमम वेजेस ॲक्ट आहे आणि मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे. तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणला आपण तर ते इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी. स्त्रियांना संधी मिळाव्यात, त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळावी, त्यांचं पार्टिसिपेशन वाढावं यासाठी बेटी बचाव योजना, महिला शक्ती केंद्र काढलेले आहेत आपण. तर याच्याच बरोबरीने जर आपण अजून बघितलं तर महिला पोलीस व्हॉलंटियर्स आपण काढलेले आहेत. वर्किंग वुमेनचे हॉस्टेल काढलेले आहेत त्यांच्यासाठी. राष्ट्रीय महिला कोष आहे की जी काय करते, प्रोव्हाइड्स मायक्रो क्रेडिट ॲट कन्सेशनल टर्म्स, की महिलांना कमी व्याजदरावर कर्ज प्रोव्हाइड करते. नॅशनल क्रेशे स्कीम म्हणजे राष्ट्रीय बालघर योजना काढलेली आपण की लहान मुलांना पाळणारं घर जे असतं तर त्याची ती योजना आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आवास योजना, त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, त्यानंतर उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, फिमेल एंटरप्रेनरशिप प्रोग्राम. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मुद्रा योजना असेल किंवा PMEGP योजना असेल, अशा अनेक योजनांमधनं स्त्रियांना संधी मिळावी यासाठी जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सिमिलरली एज्युकेशनल अटेनमेंट म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी यासाठी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 आणि यांनी काय केलेलं आहे, समग्र शिक्षा आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट आपण पास केलेला आहे. कस्तुरबा गांधी बाल विकास केंद्र आपण सध्या सुरू केलेलं आहे जे मागास तालुके असतात त्यांच्यासाठी ही योजना चालवली जाते. जेंडर सेन्सिटायझेशन प्रोग्राम, याच्यामध्ये स्त्री पुरुषातल्या विषमताविषयी जागरूकता निर्माण करण्याचा कार्यक्रम चालवला जातो. राजकीय पार्टिसिपेशन वाढावं त्यासाठी आपण काय केलेलं आहे की जे कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ इलेक्टेड वुमन रिप्रेझेंटेटिव्स यांच्यासाठी जे ग्रामपंचायत, पंचायत समित्या, झेडप्या अशा ठिकाणी ज्या महिला निवडून येतात तर त्यांच्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित केले जातात. 33% जागा या पंचायत राज इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण काय केलेलं आहे, राखीव केलेला आहे. मात्र अजूनही हा मुद्दा आहे की जर ग्रामपंचायतीमध्ये 33, काही राज्यांनी 50% जागासुद्धा ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि झेडपीमध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. पण इथं मुद्दा हा आहे की राखीव जागा ठेवून प्रश्न सुटतोय का, आणि जर राखीव जागा ठेवून प्रश्न सुटत असेल तर अशाच प्रकारच्या राखीव जागा संसदेत का ठेवल्या जात नाही. जे पार्लमेंटमध्ये काय होतं की जास्त करून लोक राज्यसभेत, राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपल्याला बोलताना दिसतात, त्यांची बौद्धिक कुवत कळते, त्यांचं कॉन्फिडन्स त्यामध्ये दिसून येतो स्त्रियांचा सुद्धा. तर 50% राखीव जागा हे केवळ ग्रामपंचायती, झेडपीमध्ये न ठेवता त्या विधानसभा आणि लोकसभा, राज्यसभेत सुद्धा ठेवल्या पाहिजे अशी मागणी स्त्री वर्गाकडून अजून होताना दिसत नाही. विशेषतः ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की अनेक वेळा ज्या स्त्रिया तिथं निवडून आलेल्या असतात त्यांचे पती किंवा मुलंच त्यांचा कारभार हाकत असतात. तर खरी नुसतं आरक्षण ठेवून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्या आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या स्त्रीनी स्वतः कारभार सांभाळला पाहिजे. अशी वेळ येईल तेव्हा हा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर बनवण्याचा जो खरा उद्देश आहे तो साध्य होईल असं मला वाटतं. आपण सर्वही याशी सहमत असाल अशी मी आशा धरतो. आता याच्या व्यतिरिक्त अनेक निर्देशांक वापरले जातात जे आपल्या अभ्यासाला नाही आहेत. त्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, जेंडर इनइक्वॅलिटी, जेंडर पॅरिटी इंडेक्स, जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट, अशा वेगवेगळे निर्देशांक यातले काही आपण पाहिलेली आहे. तर हे निर्देशांक वापरले जातात. तर आपण आजच्या या कोटवर आपलं प्रेझेंटेशन थांबूया की मेन ऑफ क्वालिटी रिस्पेक्ट वुमेन्स इक्वॅलिटी, की जे पुरुषांमध्ये गुणवत्ता असते तर ते काय करतात, स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या समानतेला आदर देतात, त्याचा सन्मान करतात की स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सन्मान मिळाला पाहिजे, ह्या गोष्टीला ते मान्य करतात. तर या मुद्द्यावर आपण आपला आजचा हा टॉपिक संपवूयात.
तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा.